सगळे मानेस हांगासर उलयले हाचो विशय हा खरेंच गोंयांत फ्रीडम ऑफ स्पीच आसा काय आता फ्रीडम ऑफ स्पीच म्हणटकच तो विशय हो आमकां नागरीक म्हणून दर एकल्याक लागताच म्हणून म्हाका स्पेशल लागता कारण एज अ जर्नलिस्ट आमी जे जर्नलिजमाक फोर्थ इस्टेट म्हणटात खूब जाणांक पत्रकारांकूय खबर नासतलें की फोर्थ इस्टेट फिफ्थ इस्टेट ती इस्टेट खंयच कॉन्स्टिट्यूशनान बरयल्ली ना ह्याच फ्रीडम ऑफ स्पीच ह्या एका अधिकाराच्या नावाचेर आयज ही पत्रकारिता आणि मिडिया ही उबी आसा आणि त्या खातीर फ्रीडम ऑफ स्पीचीचेर जेन्ना घालो जाता ताचो पयलो बळी हो ही फोर्थ इस्टेट आसता जर्नलिजम आसता आयज दुर्दैवान अभिव्यक्ती स्वातंत्र्य फ्रीडम ऑफ स्पीच ह्या विशयाचेर आयज हांगासर ही बसका जाता ह्या बसकेक जरी मिडियाक ऑफिशियल आमंत्रण वचोंक ना तरी मिडिया हाची गोंयांत कितें चल्लां तें सगळें खबर आसता पुणून असल्या मिटिंगेक ती मिडिया येवची ना मेन स्ट्रीम मिडिया येवची ना कारण ती फ्रीडम ऑफ स्पीच हो आपलो अधिकारूच विसारलेली आसा अशें दुर्दैवान म्हणचें पडटा स्वप्नेश शेल्लेकराच्या बाबतींत कितें जालें हें सगळ्या मानेस्तांनी हांगासर एक्सप्लेन केल्लेलेच आसा हो विशय फक्त स्वप्नेश शेल्लेकराचोच ना हो विशय दर एका नागरिकाचो आसा आयज प्रत्येक नागरीक आपल्या अधिकारा खातीर आपल्या हक्का खातीर आपल्याचेर जावपी अन्याया खातीर इंडिव्हिज्युअल आपल्याचेर न्हू तर आपल्या गांवाचेर आपल्या गोंयचेर जावपी अन्याया खातीर आयज नागरीक उलयता जाल्यार ताचें तोंड बंद करपाचो प्रयत्न हो ही सिस्टम करता स्वप्नेश शेल्लेकराचो विशय जो आसा आयज आमी ताचे उपकार मानपाक जाय खरें म्हटल्यार पत्रकार म्हणून जें काम आमी करपाक जाय त्याच्या गोबराक बरें काम म्हटल्यार कठीण विशय हे सोप्या भाशेन सर्वसामान्य लोकांक समजून दिवपाचें काम हे स्वप्नेश शेल्लेकर करता स्वप्नेश शेल्लेकरा खातीर आमकां पत्रकाराकूय रिजनल प्लॅन म्हणजे म्हटल्यार कितें कन्वर्जन कशें जाता जमनीचे वेगवेगळे प्रकार कशे आसतात टेनन्सी म्हटल्यार कितें मुणकारियल अधिकार म्हटल्यार कितें ह्यो सगळ्यो गजाली जर गोंयकारांक सामान्य गोंयकारांक जर कोणी व्यवस्थित पद्दतीन समजून दिल्यो जाल्यार त्यो स्वप्नेश शेल्लेकरान आपल्या त्या व्हिडिओंतल्यान समजून दिल्ली त्याच पद्दतीन आपले व्हिडिओ ताका लागपी कंटेंट ताका लागपी प्रूफ डॉक्युमेंट ह्या सगळ्या आधाराचेर स्वप्नेश शेल्लेकर वेगवेगळे विशय हे लोकां मुखार मांडत आसतात टायगर रिझर्व हो खूप महत्वाचो विषय खरें म्हटल्यार टायगर रिझर्वाचेर जो व्हिडिओ स्वप्नेश शेल्लेकरान रिलीज केल्लो त्या व्हिडिओ जर बाय करिना शिरोडकर जे कंप्लेनंट आसा ते लॉ ग्रॅज्युएट अशी माहिती म्हाका मेळटा आता ते लॉ ग्रॅज्युएट जाल्यार ते लॉ ग्रॅज्युएट फक्त कंप्लेंट करपाकूच लॉ ग्रॅज्युएट ताणी खरें म्हटल्यार स्वप्नेश शेल्लेकराच्या व्हिडिओ काउंटर करपाक जाय आसलो ताणी व्हिडिओ काडपाक जाय आसलो आनी सांगूंक जाय आसलें की गोंयाक टायगर रिझर्व कित्याक उपकारना टायगर रिझर्व जर जायत जाल्यार कसो लोकांचेर अन्याय जातलो पर्यावरणाची कशी हानी जातली आणि गोंया खातीर टायगर रिझर्व हो सस्टेनेबल ना हे ताणी जर पटोवन सांगलेलें जाल्यार गोष्ट वेगळी आसली पूण ताणी प्रिफर केली कंप्लेंट करपाक आणि कंप्लेंट केल्या बदल क्लॉड सरान सांगलें 645 कंप्लेंट आणि 645 FIR इतलो इन्स्टंट एक्शन पुलीस घेता म्हणटकूच आनी सांगपाचें कितें आयज दुर्दैवाची परिस्थिती डेमोक्रेसी भितर डायलॉग जावपाक जाय डेमोक्रेसी भितर काउंटर जावपाक जाय डेमोक्रेसी भितर डिबेट जावपाक जाय आमकां फ्रीडम ऑफ स्पीच विदाउट हर्टिंग युअर सेंटिमेंट्स ऑर विदाउट वायोलेटिंग द लॉ फ्रीडम ऑफ स्पीच प्रत्येकाक आसा तूं उलयता तेका हांवें म्हाज्या उलोवण्यांतल्यान काउंटर करपाक जाय दादागिरी रामा काणकोणकराक मारला तशा पद्दतीन फिजिकल एसॉल्ट आणि अशा पद्दतीन पुलीस प्रेशर घालून तुम्ही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन बंद करपाक शकना आयज आमचो इतिहास जर तुम्ही पळयशात जाल्यार ह्याच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनाचो ज्या ज्या लोकांनी वापर केला आणि आवाज आपलो बुलंद केला त्याच लोकांची वळख आयज इतिहासान आहा जे ओगी रावन जे सोंसतात ते कोणूच इतिहासान नोंद जाल्लेले ना आणि त्या खातीर गोंयच्या बाबतीत गोंयचो इतिहासूच जर आमी पळयत जाल्यार ह्या गोंयांत गोंयकारांनी ह्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनाचो तेवूय वेळार पोर्तुगीजाच्या वेळारूच वापर केल्लो आतांय करतले आणि हेच्या फुडें हो वापर गोंयकार करत रावतले तो कोणूच बंद करपाक शकना
जेन्ना सरकाराक आपल्याचेर जावपी टिका सहन करपाची सहनशीलता उरना तेन्ना समजपाचें की ह्या सरकाराचो कार्यभाग सोंपला म्हणून ह्या सरकाराचें घट्टाण हें आतां सुरू जालां म्हणून. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हो डेमोक्रेसीचो सगळ्यात व्हडलो अधिकार जो आमकां दिल्लो आसा. आयज फक्त ही गोंयची परिस्थिती न्हू, आयज पुराय देशान अशा पद्दतीन आयज जे जे लोक आपल्याचेर जावपी अन्याय, आपल्या राज्याचेर देशाचेर जावपी अन्याय ह्या विरोधात उलयता त्या लोकांक चेपपाचे प्रयत्न आयज जायत आसात. दुर्दैवान पुलीस ऑथॉरिटी ही तांकां बळी पडलेली आसा. आयज गोंयांत जावपी क्रायम, गोंयांत जावपी वेगवेगळ्यो केसी, लँड ग्रॅबिंगाच्यो केसी ताचेर एफआयआर रजिस्टरूच जायनात. पुणून अशा प्रकरणांत रोखडेच एफआयआर रजिस्टर जातात. त्या पुलिसांकूय आमची विनंती, त्या पुलिसाचोय फुडार आसा, त्या पुलिसाच्योय फॅमिली ह्या गोंयांत रावतात, तेवूय पुलीस आमचे गोंयकार. आणि ह्या गोंयकारपणाक हे गोंय राखपाक जे मनीस वावुरतात त्या मनशाच्या विरोधात हे सरकार तुमकां यूज करता आणि ह्या गोंयकारांक वोगी करपाचो प्रयत्न करता. हे प्रयत्न तुम्ही हाडून उडोवपाक जाय. तुम्ही सिंगम आणि व्हडले व्हडले पिक्चराच्यो गजाली सांगतात, आमी पिक्चरांनी पुलीस कशे असतात ते आमी पळयतात, पूण इन रियलिटी एक तरी सिंगम तयार जावचो ज्या सिंगमान ह्या सरकाराच्या मंत्र्यांक सरळ तोंडार सांगपाचें की तुम्ही जे कितें आमकां सांगता ते करपाक जावचें ना म्हणून. चडान चड जातलें कितें? चडान चड काणकोणा वयतली ट्रान्सफर, नाजाल्यार पेडण्या वयतली ट्रान्सफर. ह्या काणकोणच्या आनी पेडण्याच्या ट्रान्सफरीक तुम्ही जर भियातात जाल्यार मागीर कितें उपयोग आसा? आयज म्हाका दिसता पुलिसांनी जागे रावचे पडटले. पुलिसांक ह्यो सगळ्यो गजाली पसंत आसात अशें ना, पूण आयज तांकां इन्स्ट्रक्शनां फॉलो करून हे सगळ्यो गजाली करच्यो पडटात. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ह्या गजालीक गोंयांत खूब महत्व आसा आणि ह्या टप्प्याचेर आयज गोंय काबार जावपाच्या परिस्थितीन येल्ले आसा. आमी एक गजाल लक्षांत दवरपाक जाय, 1947 आमचो भारत स्वतंत्र जालो आणि 1961 आमकां गोंय लिबरेशन मेळ्ळें. 14 वर्सां आमकां कित्या खातीर वाट पळोवची पडली? तर 14 वर्सां जे त्या वेळार लिबरेशन मुवमेंट सुरू जाले, आयज जसो सोशल एक्टिविस्ट आयज जागो जावन गोंय राखपा खातीर वावुरता तशाच पद्दतीन त्या वेळार गोंय लिबरेट करपाक कितलेशेच गोंयकार भायर सरलेले. त्यावूय गोंयकाराक अशाच पद्दतीन एक्स्टॉर्शनीट त्या वेळार आमचेच गोंयकार म्हणटाले, पोर्तुगीजाय म्हणटाले. आयज तशेच एक्स्टॉर्शनीट आमकां सोशल एक्टिविस्टांक म्हणटात. परिस्थिती कांयच बदलूंक ना, परिस्थिती तीच आसा. त्या खातीर आमकां 14 वर्सां वाट पळोवची पडली. पुणून आयज गोंय राखपाक जर आमी ती 14 वर्सां वाट पळोवया म्हणशात जाल्यार 14 वर्सांत गोंयचें घट्टाण जातलें. गोंय आमकां कांयच उरचें ना आनी गोंय राखप ही आमच्या प्रत्येक गोंयकाराची जबाबदारी आसा. आनी ते जर राखतलो जाल्यार आमकां तोंड उगडचें पडटलें. आमकां तोंड उगडून कितें बरोबर आनी कितें चूक हें उलोवचें पडटलें. तुमी वोगी जर रावशात जाल्यार हे मनीस गोंय काबार करत रावतले. आनी फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनाचो वापर उपेग दर एका गोंयकाराक करचो पडटलो. फक्त कांय मोजकेच लोक जे वावुरतात तितल्या पुरतीच हे मर्यादीत आसपाक जायना. प्रत्येकान आपलो फ्रीडम ऑफ स्पीचाचो वापर करचो पडटलो. प्रत्येकान आपल्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनाच्या अधिकाराचो वापर करचो पडटलो. तो जर केलो जाल्यारूच आमी गोंय राखपाक शकतले. आयज खरें म्हटल्यार सोशल एक्टिविस्टांचे आमी उपकारी आसपाक जाय. ते ज्या तरेन आयज वेगवेगळे विशय घेवन झगडटात, झुजतात, तेंचेर वेगवेगळे आरोप जातात. सोशल एक्टिविस्टांचेर आरोप जातात. सोशल एक्टिविस्टांचो पयलो प्रश्न करतात, बाबा तुजें पोट कशें भरता, तुजो धंदो कितें, तूं उठ सूट व्हिडिओ काडटा, तुजी नोकरी कितें? अरे होच प्रश्न जर आमी पॉलिटिशियनांक करत जाल्यार कितें? पॉलिटिशियनाचो धंदो कितें? जो मनीस भांगराचेर भांगरा देवाक घालता तेचो धंदो कितें तो आमकां सांगचो ताणी. जो मनीस आयुर्वेदिक डॉक्टर, चीफ मिनिस्टर, आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून तो सस्टेन जाता, त्याचो एक्स्ट्रा दुसरो धंदो कसलो तोय आमकां सांगचो. प्रत्येक मनशाच्या उत्पन्नाचो स्रोत कितें हे तुम्ही जर सोशल एक्टिविस्टांक विचारतात जाल्यार जनता म्हणून आमी तुमकां विचारतात. तुम्ही सरकारान येतकूच तुमचें उत्पन्न हे 200-300% वाडटा. सरकारान रावन तुम्ही बिजी सरकार चलोवपाक तरी तुमचो धंदो तेजीन चलता. केन्नाच कोणाचो सरकारान गेल्लो तो धंदो बुडलो अशें आमकां आयकुपाक मेळना. हें कशें घडटा? त्यावूय प्रश्नाची उत्तरां तांणी दिवची पडटली. आयज जो मनीस गोंय राखपाक भायर सरला तो मनीस उपाशी रावचो ना. त्या मनशाक खंयसून ना खंयसून तरी कोण ना कोण तरी पावता. त्या खातीर त्यांच्या उपासपणाची काळजी कोणीय करपाची न्हू. त्यांचो धंदो वेवसाय कितें आनी ते पोट कशें भरतात तेंचें पोट भरत रावतलें. तुम्ही जी पोटां फुगयल्यात आमचें गोंय लुटून
ती पोटां आमकां फोडची पडटली आणि जो मेरेन आमी गोंय राखपाक मेळचें ना. स्वप्नेश शेल्लेकर एकटो ना, स्वप्नेश शेल्लेकराच्या फाटल्यान पुराय गोंयकार आसा. आयज दर एक गोंयकार हांगासर हजर जावन ताका आपलो पाठिंबो दिवपाक शकना. मॉरली स्वप्नेश शेल्लेकराक पुराय गोंयांतल्यान सपोर्ट आसा. ज्या तरेन खरें म्हटल्यार हसपाचें लज दिसपाक जाय ह्या सरकाराक. ज्या तरेन रिलिजियस सेंटिमेंट्साचो आधार घेवन स्वप्नेश शेल्लेकराचेर तो FIR रजिस्टर केलो. गोंयांत टायगर रिझर्व जावपाक जाय ही सेंट्रल गव्हर्नमेंटाची भूमिका आसा. गोंयांत टायगर रिझर्व जावपाक जाय हो हायकोर्टाचो डिसिजन आसा. मागीर स्वप्नेश शेल्लेकराचें कितें चुकलें? आमची देवी ही ताचें वाहन वाघ आसा. आयज वाघाची कितल्याशाच गांवांनी पुजा करतात आमी. तुमकां जर देवी मान्य आसा जाल्यार ते देवीचें वाहन वाघ कित्याक तुमकां मान्य ना? आयज दुर्दैवाची गजाल आमचो TCP मिनिस्टर आनी फॉरेस्ट मिनिस्टर विश्वजीत राणे हो एक बरो फोटोग्राफर, नेचर फोटोग्राफर. आयज तो वेगवेगळ्या फॉरेन कंट्रीन वचून थंय वाघ दिसता काय म्हणून सोदीत आसता आनी ताचे फोटो मारता आनी तो आपल्या सोशल मिडियाचेर घालता. अरे तुज्या घरा फुड्यान जर वाघ येता जाल्यार तुका आनी भायर कित्याक वचपाक जाय? तुजे कॅमेरा घे आनी ते सप्तमीनूच भोंव आनी वाघाचे फोटो मार. वालोर तुका. तू हांगासर वाघ नाका म्हणटा आनी फॉरेनाक वचून तू वाघाचे फोटो मारता. ही सगळी फकाणां चल्ल्या. ही फकाणां आमी गोंयकारांनी वळखपाची गरज आसा. आयज कितले लोक स्थलांतर करचे पडटले, इतल्या लोकांक गांव सोडचे पडटले. तुमकां जर इतलीच हिंमत असली जाल्यार स्वप्नेश शेल्लेकराच्या त्या व्हिडिओचेर तुम्ही तो डाटा रिलीज करपाक जाय आसलो की कितल्या लोकांक टायगर रिझर्वा खातीर तुमकां स्थलांतर करपाचें पडटलें आसलें. हें कांयच करिनासतना तुम्ही रिलिजियस सेंटिमेंटाचेर उलयता. रिलिजियस सेंटिमेंटाचेर जर तुम्ही उलयता आनी तुम्ही जर स्वप्नेश शेल्लेकराच्या अगेन्स्ट जर FIR रजिस्टर केल्लो आसा जाल्यार जे नालायक आमदार, नालायक देश हलकट आमदार ज्यांच्यानी देवा समोर सोपूत घेतलेलो, देवाची फकाणां केली, अपमान केलो, पुराय गोंयांत पळयले, त्या विरोधात त्या स्वप्नेश शेल्लेकरान पुलीस कंप्लेंट केलेली त्याच पणजी पुलीस स्टेशनाचेर. जाल्यार ताचेर कित्याक FIR जायना? रिलिजियस सेंटिमेंट जर तुम्ही म्हणटा जाल्यार रिलिजियस सेंटिमेंट त्या विशयान रिलिजियस सेंटिमेंट हट जाल्लेले आसात. ताचेर कित्याक FIR जावना? हाचेर कित्याक FIR जाता? लज धरात. म्हाका दिसता बाय करिना शिरोडकर हे भुरगे आसा, ताका बरो फुडार आसा, बरो फ्युचर आसा. गोंया खातीर जर ताका काम करपाची इच्छा आसा जाल्यार ताणी बरे फुडें सरचें. पूण असल्यो फोटींग कंप्लेनी करून जो गोंया खातीर वावुरता त्याच्या विरोधात आपलो वापर करपाक ताणी पॉलिटिकल पार्टीक दिवचे न्हू हाची हांव विनंती करता. आनी आमी लोकांनी ही कंप्लेंट फाटी घेवपाक प्रेशर घालच्या परस आय अपील टू करिना शिरोडकर बाय, प्लीज यू गो टू द पुलिस स्टेशन आणि ती कंप्लेंट तू फाटी घे. ती कंप्लेंट पुढे मुखार वचून अशा पद्धतीन स्वप्नेश शेल्लेकराक सतोवपाचो प्रयत्न जो चालला तो बंद पडपाक जाय. तू एक गोंयकार, तुका जर खरीच गोंय बद्दल जर मोग आसा जाल्यार ती फटींग कंप्लेंट फाटी घे आणि गोंया खातीर फुडें सर. तुजी लिडरशीप गोंय राखपाक, गोंयचे काड घालपाक वापरूं येता. आय अपील टू ऑल गोवन्स, सगळे गोंयकार स्पष्टपणान उलोवपाक शिकात. कितें बरोबर कितें चूक हे सांगपाक शिकात. तुम्ही जर वोगी रावशात जाल्यार तोंड आसून सुद्धा ह्याच्या फुडें तुम्ही उलोवपाक शकना. इतलें जावंक शकना. वी आर फुल्ली विथ स्वप्नेश शेल्लेकर. स्वप्नेश शेल्लेकरा सारख्या लढवय्या मनशा बरोबर आम्ही आसतलेच आणि आम्ही आसपाकूच जाय. आणि एक स्वप्नेश शेल्लेकर न्हू, आमकां गांवां अशे हजार स्वप्नेश शेल्लेकर उबे करपाक जाय जाल्यारूच आमी गोंय राखपाक शकतले. थँक्यू व्हेरी मच.